नमस्कार. हिवाळा सुरू झाला की वेगवेगळ्या प्रकारचे लाडू बनवले जातात. थंडीला सुरुवात झालेली आहे. आज आपण साध्या आणि सोप्या पद्धतीने कडू न होणारे पौष्टिक असे मेथीचे लाडू कसे बनवायचे ते बघणार आहोत. घरातील लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत अगदी आवडीने खातील असे हे लाडू बनून तयार झालेले आहेत. पहिल्याच प्रयत्नात अगदी परफेक्ट चवीचे मेथीचे लाडू कसे बनवायचे यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला मग आता आपण 100 ग्रॅम मेथी भाजून घेऊया. मेथी आपल्याला जास्त भाजायची नाही. 1-2 मिनटं फक्त ही मेथी गरम होईपर्यंत आपल्याला भाजायची आहे. म्हणजे जर सरळ भाषेत म्हटलं तर फक्त आपल्याला मेथीचा ओलसरपणा असतो तो कमी करून घ्यायचा आहे. म्हणजे हलकीशी मेथी गरम झाली एखादा मिनिटमध्ये तर गॅसची फ्लेम बंद करायची आणि हाताने चेक करून बघायचं की मेथी आपली मस्त अशी गरम झालेली असेल तर लगेच एका ताटामध्ये ही मेथी काढून घ्यायची. जास्त आपण मेथी भाजत बसलो तर लाडू कडवट होतात. जास्त मेथी भाजल्याने मेथीच्या कडवटपणा जास्त होऊन जातो, म्हणून लाडू कडवट असे लागायला लागतात. बघा आता आपण मेथी मस्त अशी गार करून घेतलेली आहे आणि आता मिक्सरच्या भांड्यामध्ये हिला टाकून रवा जसा असतो ना, जाड रवा, त्या पद्धतीने आपल्याला ही दळून घ्यायची. हवं तर तुम्ही एकदम बारीक पेस्टही करू शकतात, पण मेथीच्या थोडा रवाळ असा टेक्स्चर राहिला तर लाडूही मस्त असे दाणेदार होतात. आता बघा आपण मस्त अशी मेथी दळून घेतलेली आहे. थोडं जाडसरच आपण हे पीठ ठेवलेलं आहे. आता याला आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया आणि भांड्यामध्ये काढल्यानंतर या मेथीला तुम्ही दुधामध्येही भिजवू शकता. नसेल तुम्हाला दुधामध्ये भिजवायचं तर तुपामध्ये किंवा तेलामध्येही तुम्ही रात्रभर ही मेथीचे पीठ भिजवून एका साईडला ठेवू शकता. पण मी तेलाच्या ऐवजी किंवा तुपाच्या ऐवजी दुधाचा वापर करते. आता मी 1 वाटी दूध घेतलेलं आहे. आता जोपर्यंत ही मेथी एकदम असं हलकं आपलं बॅटर होत नाही, म्हणजे एकदम पातळ असं बॅटर होत नाही, तोपर्यंत हे दूध आपण त्याच्यामध्ये टाकून घेऊया आणि एकदम असं ओलसर करून ही मेथी रात्रभर एका साईडला आपण ठेवून देऊया. जर तुमच्याकडे टाईम नसणार तर तुम्ही 1-1.5 तासासाठी पण हे बॅटर एका साईडला दूध टाकून ठेवू शकता. पण माझ्याकडे टाईम होता म्हणून मी रात्रभर ठेवलं, जेणेकरून दुधामध्ये ही मेथी मुरली जाते आणि आपले लाडू कडू असे लागत नाही. आता बघा आपण 1 वाटी दूध घेतलेलं होतं, त्याच्यामधनं आपल्याला 2 चमच्याला एका साईडला ठेवून देणार आहोत. आता खोबरं आपण भाजून घेणार आहोत. खोबरं जर वजनी म्हणालं तर हे 100 ग्रॅम असू शकतं आणि नारळाची वाटी मी किसून घेतलेली होती. नारळाची 1 वाटी मी खोबरंचा वापर करते. खोबऱ्याचा आपल्याला जास्त वापर करायचा नाही आहे, जेणेकरून जास्त दिवस जरी लाडू राहिले तर त्यांना कुबट असा वास यायला लागतो. आता बघा आपल्याला खोबरं जास्त काय भाजायचं नाही आहे, फक्त कलर बदले तोपर्यंत याला भाजून घ्यायचे आहे. हलकासा असा सोनेरी कलर आला की बस खोबऱ्याचे प्लेटमध्ये काढून घ्यायचे. आता तीच कढई आपण गरम करायला ठेवली आहे. आता मी 250 ग्रॅम खारीकची पावडर घेतलेली, म्हणजे मी खारीकच घेतले होते आणि त्याला मस्त असं निवडून मिक्सरमध्ये दळून घेतले होते. हवं तर तुम्ही रेडीमेड खारीकची पावडरही घेऊ शकता आणि खारीक घेऊन घरीही तुम्ही खारीकची पावडर बनवू शकता. आता 250 ग्रॅम आपण खारीकची पावडर, फक्त हिला पण ओलसरपणा असतो म्हटल्यावर थोडी गरम करून घ्यायची. जास्त हिला भाजायची गरज नाही. हलकी गरम झाली 1 मिनिटपर्यंत तर बस लगेच हिला आपण एका साईडला काढून घेणार आहोत. बघू शकता तुम्ही जसं जसं आपण खारीक भाजतो तसं तसं ही खारीक अशी दाटसर व्हायला लागते. आता खारीक आणि खोबरं आपलं भाजून तयार झालेलं आहे. आता याला गार होण्यासाठी आपण एका साईडला ठेवून देऊया. तोपर्यंत आपण दुसरी प्रोसेस करून घेऊया. आता त्याच कढईमध्ये मी 1-1.5 चमचा तूप टाकणार आहे. हवं तर तुम्ही तेलाचाही वापर करू शकता. जर बघायला गेलं तर खानदेशामध्ये जेव्हा लाडू बांधले जातात मेथीचे, तेव्हा ते शेंगदाण्याचे तेल किंवा दुसरं कुठलं सुवासिक तेल असतं त्याचा वापर केला जातो. पण मी तुपाचा वापर करते. आता तूप मस्त गरम झालेलं होतं,
100 ग्रॅम आपण काजू असं कलर बदलेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे. हलके असे सोनेरी सोनेरी असे स्पॉट यायला लागले की आपले काजू भाजून तयार झालेले आहेत. आता त्याच कढईमध्ये मी तूप घातलेलं आहे. त्याच्यामध्येच मी 100 ग्रॅम बदाम घालून मस्त असे त्यांना पण भाजून घेणार आहे. आता बघू शकता तुम्ही आपलं काजू आणि बदाम भाजून तयार झालेले आहेत. 100 ग्रॅम आपण पंपकिन सीडचा वापर करतोय, म्हणजे याला टरबुजाच्या बिया असंही म्हटलं जातं. आता यांना आपण मस्त खरपूस होईपर्यंत भाजून घेणार आहोत. हवं तर तुम्ही ड्रायफ्रूट्स तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. मखाने घालतात काही लोक, मखानेही तुम्ही घालू शकता. पिस्ताचे बिया किंवा अक्रोट वगैरेही तुम्ही घालू शकता. बट मी 4च प्रकारचे ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत. आता बेदाणे होते 100 ग्रॅम, ते मी घातलेत. थोडेसे टपुरले झाले की समजून घ्यायचं बेदाणे पण मस्त असे भाजून झालेले आहेत, म्हणजे गरम झालेले आहेत. कारण की त्यांना थोडी जरी वाफ लागली तर ते असे टपुरले होतात. बघा आपले ड्रायफ्रूट्स मस्त असे खरपूस असं भाजून तयार झालेले आहेत. आता यांना आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. आता ड्रायफ्रूट्स मस्त भाजून तयार झालेले आहेत. आपण एका प्लेटमध्ये काढून घेतले. आता त्यांना गार करण्यासाठी आपण ठेवून दिलेले आहेत. त्याच कढईमध्ये मी अजून थोडं तूप घातलं. तुम्हाला सगळ्यात शेवटी मी तुपाचा अंदाज सांगेल की आपल्याला एकूण किती तूप लागलं, बरोबर. आता चला आपण पुढची कृती करून घेऊया. आता मी 1.5 चमचा तूप घातलेलं आहे, मस्त असं गरम झालेलं. त्याच्यामध्ये आता 50 ग्रॅम आपण डिंकाचा वापर करणार आहोत. डिंकाचा वापर तुम्ही याच्यापेक्षा जास्तही करू शकता. हवं तर तुम्ही 100 ग्रॅम डिंकाचा वापर करू शकता. पण माझे लाडू थोडेच असल्यामुळे मी 50 ग्रॅम डिंकाचा वापर केलेला आहे. आणि जेवढं मी मेजरमेंट दाखवलं त्या पद्धतीने 50 ग्रॅम डिंक हे भरपूर होतं. आता डिंक मस्त आपल्याला तळून घ्यायचे. डिंक तळणं खूप महत्त्वाचं आहे, कारण जर अधूनमधून डिंक जर असं कच्चं राहिलं तर दाताखाली येतं. म्हणून डिंक थोडं व्यवस्थितच आपल्याला तळून घ्यायचे. आता बघा आपलं डिंक तळून मस्त असं झालेलं आहे. किती छान असं टपुरलं डिंक फुलून तयार झालेलं आहे. आता त्याच तुपामध्ये आपण सगळं डिंक एकसारखं तळून घेणार आहोत. आपलं सगळं डिंक तळून आता तयार झालेलं आहे. आता याला आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. आता आपलं खारीक, खोबरं, डिंक आणि सगळे ड्रायफ्रूट्स भाजून तयार झालेले आहेत. आता हे गार होत आहे, तोपर्यंत आपण पुढची कृती करून घेऊया. रात्रभर आपण मेथी दुधामध्ये भिजवून ठेवलेली होती. ती मेथी पण मस्त अशी फुलून गेलेली आहे, बघू शकता. जेव्हा आपण भिजवली होती तेव्हा ही मेथी कम होती, आता जास्त होऊन गेलेली, म्हणजे ही मेथी फुलून गेलेली आणि हिचा कडवटपणा खूपच जास्त असं कमी झालेला आहे. आता कढईमध्ये थोडं तूप घातलं, म्हणजे मोठे 2 चमचे मी तूप घातलं. आणि या मेथीला आपण आता एकदम कमी फ्लेमवरती भाजून घेणार आहोत. बघू शकता एकदम ही मेथी थोडी ओलसर वाटते आपल्याला, म्हणजे असं घट्टसर ही मेथी वाटते. पण जोपर्यंत आपण भाजू तोपर्यंत ही मेथी मस्त अशी मोकळी मोकळी होईल. आणि आपल्याला एकदम कम फ्लेमवरती, म्हणजे अर्धी फ्लेम ठेवा, कमपेक्षाही कम ठेवा. त्याच्यावरती आपल्याला 15 ते 20 मिनटं ही मेथी रंग बदले तोपर्यंत आपल्याला भाजून घ्यायची. बघू शकता आधी आपण जेव्हा टाकली होती भाजायला मेथी तेव्हा एकदम असं दाटसर होती आणि एकदम असे खळे तिचे होते. आता जशी जशी भाजली जाते तशी तशी मेथी एकदम दाणेदार अशी आपली भाजून तयार होते. आता 20 मिनिटानंतर आपण बघू शकता की मेथीचा कलरही मस्त असा बदललेला आहे. बदामी रंग येईपर्यंत आपल्याला मेथी अशी भाजून घ्यायची. आणि आता चला मग आपण ही मेथी एका प्लेटमध्ये काढून घेऊया.
आता मेथी आपली भाजून तयार झालेली आहे. आता हिला गार होण्यासाठी एका प्लेटमध्ये काढून एका साईडला ठेवून देऊया. तोपर्यंत आपण दुसरी कृती करून घेऊया. आता त्याच कढईमध्ये मी अर्धा कप तूप टाकते. मी पहिले पण सांगितलं तुपाच्या ऐवजी तुम्ही तेलाचाही वापर करू शकता, पण मी तुपाचा वापर करते. अर्धा कप तुपामध्ये आपण 2 कप भरून गव्हाच्या पिठाचा वापर करतोय. आता पिठाला पण मस्त असा बदामी रंग येईपर्यंत आपल्याला भाजायचं आहे. आणि जसं जसं आपण पीठ भाजतो, आता दिसायला तर ते पीठ असं कोल्डसर आपल्याला वाटते, म्हणजे कोल्ड वाटते, पण आपण जसं भाजत जाऊ तसं तसं हे पिठाला असं ओलसरपणा येत जाईल, म्हणजे तूप वरती तरंगायला लागतं. आपल्याला एकूण 15 ते 20 मिनटं हे पीठ भाजायला लागणार आहेत. आता बघू शकता तुम्ही मस्त पीठ आपले असं थोडं कोल्डच वाटतंय आता, म्हणजे असं सुक्क पीठ वाटतंय. पण तुम्ही पुढं पाहणारच तुपामध्ये आपण जेव्हा पीठ भाजतो त्यावेळेस कसं असा मस्त ओलसर हे पीठ दिसायला लागतं. आता बघू शकता तुम्ही बऱ्यापैकी तुपामध्ये आपण पीठ भाजल्यानंतर असं ओलसर हे पीठ दिसायला. आता बऱ्यापैकी आपलं पीठ भाजून तयार झालेलं आहे. हलका असा आपला बदामी रंग पिठाला येऊन गेलेला आहे. आता 2 मोठे चमचा पोहा खाण्याच्या आपण खसखसाचा वापर करतोय. आता पिठामध्येच आपण खसखस टाकून दिलेली आहे. वेगळी खसखस काही आपण भाजली नाही, कारण ती वेगळी भाजल्याने थोडी खसखस करपूही शकते. आता बघू शकता मस्त असं तूप वरती तरंगायला लागलं. आपलं पीठही मस्त असं भाजून तयार झालेलं आहे. आता पीठला आपण ड्रायफ्रूट्सवरती टाकून देऊया आणि हे थोडं आपण गार होईपर्यंत ठेवूया. आणि सगळं साहित्य आपलं भाजून किंवा तयार होऊन झालेलं आहे. आता याला आपण एका साईडला ठेवून देऊया गार होईपर्यंत आणि मग दुसरी कृती करूया. आता पीठ पण बऱ्यापैकी अशी गार झालेली आहे आपले आणि ड्रायफ्रूट्स तर गार झालेलेच. आता चला आपण याला सगळं आपण मिक्स करून घेऊया आणि थोडं आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये दळून घेणार आहोत. हवं तर तुम्ही ड्रायफ्रूट्स आणि जे आपण खारीक खोबरं घेतलेलं होतं ते पण तुम्ही दळू शकता, पण मी सगळं साहित्य एकत्रच करून दळते, म्हणजे त्याच गोष्टी किंवा तेच साहित्य आपल्याला परत दळायची किंवा मिक्सर फिरवायची गरज नाही पडणार. आता बघा आपण एकदम पल्स मोडवरती सगळं साहित्य दळून घेतलेलं आहे आणि आपल्याला दळताना हे बॅटर जे आहे, म्हणजे जे ड्रायफ्रूट्स वगैरे होते ते असे जाडसरच आपल्याला ठेवायचे आहे. आता आपलं सगळं दळून तयार झालेलं आहे. आता या मेथी जी आपण भाजून एका साईडला ठेवलेली होती ती पण गार झालेली. आता मेथी पण आपण त्याच्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत आणि मिक्स केल्यानंतर जे आपण डिंक भाजून म्हणजे तळून घेतलेलं होतं ते डिंक पण आपण काही दळलं नाही. आता आपण जेव्हा लाडू वळणार ना त्यावेळेसच हे डिंक असतं मस्त चुरलं जातं, म्हणून आपल्याला जास्त काही मेहनत करायची गरज नाही पडणार, म्हणजे डिंक वेगळं दळायची काही गरज पडली नाही. आता बघा आपण सगळं साहित्य असं मिक्स करून ठेवून दिलेलं आहे आणि दुसऱ्या साईडला मी कढई तापवून घेतली. कढईमध्ये 1 कप मी तुपाचा वापर केलेला आहे. 1 कप तुपामध्ये 1.5 कप मी गूळ घालते. गुळला आपल्याला जास्त भाजायची गरज नाही, म्हणजे याच्या पाक वगैरे काय करत आपल्याला बसायचं नाही. फक्त 1.5 चमचा आपल्याला पाणी टाकायचं आणि गूळ वितळेपर्यंत आपल्याला गॅसची फ्लेम चालू ठेवायची. म्हणजे गूळ वितळला की गॅसची फ्लेम बंद करा आणि गूळ मस्त असा आपला वितळून तयार झालेला आहे. बघू शकता तुम्ही आपल्याला जास्त हा पाक वगैरे 1 तारी किंवा 2 तारी पाक अजिबात बनवायचा नाही. फक्त गूळ आपला वितळून जायला पाहिजे एवढंच आपल्याला हे गरम करायचं आहे. आता बघू शकता तुम्ही मस्त आपला गूळ असा वितळून तयार होतोय. गॅसची फ्लेम मी बंद करून दिलेली आहे, कारण गॅसची फ्लेम जर चालू राहिली तर हा गुळाचा पाक बनू शकतो आणि आपले लाडू कडकही होऊ शकतात. आता गूळ
पूर्णपणे आपला वितळून गेलेला आहे. गॅसची फ्लेम तर मी आधीच बंद करून घेतली. आता कढई आपण एका साईडला उतरवून ठेवून घेऊया आणि चमच्याच्या मदतीने आपण हे बॅटर सगळं त्याच्यावरती टाकून घेणार आहोत. तुम्ही बॅटर टाकत असताना म्हणजे हा पाक टाकत असताना पसरवूनच टाका. चला तर मग आता आपण सगळा पाक टाकून घेतलेला आहे. आता हे बॅटर मस्त असं आपण चाळून घेऊया. माझ्या तोंडात सगळं बॅटरच येतं आहे. मेथीच्या लाडूचं साहित्य म्हणजे सगळे ड्रायफ्रूट्स वगैरे चाळून घेऊया. आणि थोडं मला कमी वाटला पाक, मी परत पाक टाकला आणि परत आपण याला चाळून घेणार आहोत. जेवढं मी साहित्य सांगितलेलं आहे त्या साहित्याला 1 कप तुपामध्ये 1.5 कप गूळ पुरेसा होतो आणि जास्त गोड पण हे लाडू होत नाही आणि मस्त लाडू बनून तयार होतात. जर तुम्हाला गूळ कमी जास्त करायचे असेल तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार गूळ कमी जास्त करू शकता. आता आपण सगळं मिक्स करून घेतलं होतं. आता मस्त मध्यम आकाराचे लाडू आपण वळून घेऊया. बघू शकता गरम गरमच आपल्याला हे लाडू वळायचे आहेत. जर हे बॅटर जर गार झालं तर लाडू वळायला थोडे त्रास देतात असं म्हटलं जातं, पण मी ज्या पद्धतीने सांगितलेलं आहे त्या पद्धतीने अजिबात तसं होणार नाही. एकदम मस्त आपले हे लाडू वळून तयार झालेले आहेत आणि शेवटचा लाडू होईपर्यंत पाक असा विस्कटलाही नाही आणि किंवा कडकही झाला नाही. एकदम ओलसर आणि सुटसुटीत आपले लाडू तयार झालेले आहेत. बघू शकता एकदम मस्त असा लाडू आपला बनून तयार झालेला आहे. मी तुम्हाला दाखवतेच जवळूनही की आपला लाडू कसा तयार झाला होता. याच पद्धतीने मी सगळे लाडू वळून तयार करून घेणार आहे. आता बघू शकता तुम्ही, मी जवळूनही तुम्हाला हा लाडू दाखवला. किती मस्त असा लाडू बनून तयार झालेला आहे. सगळे लाडू आपले वळून तयार झालेले आहेत. सोपी आणि सरळ पद्धतीने मी लाडूची रेसिपी तुम्हाला दाखवली आहे. जर तुम्हाला ही रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. आणि जो काही मी मेजरमेंट तुम्हाला सांगितला त्या मेजरमेंटमध्ये आपल्याला 40 ते 45 लाडू बनून तयार झालेले आहेत. आणि तुपाचं जर मेजरमेंट बघायला गेलं तर 250 ग्रॅम आपल्याला तूप लागलेलं आहे. आणि तुम्हाला जर ही रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर रेसिपीला शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला रेसिपी कशी वाटली. आणि एक लाईक तर नक्की करा आणि व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि हो, अशाच रेसिपीसाठी